हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, राणीच रेसिपीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. चला तर मकर संक्रांत आली आणि मग तिळगुळ झालेच पाहिजेत. मग त्यासाठी बघा तीळ घेतलेले आहेत. हे बिना पॉलिशचे तीळ घेतले, छानपैकी पौष्टिक असतात म्हणून बिना पॉलिशचे तीळ. आणि थंडीच्या दिवसात तिळगुळ खाल्लेले चांगले जातात. तीळ मस्त भाजून घ्यायचे, असे चटक चटक आवाज येईपर्यंत मस्त खरपूस थोडेसे भाजून घ्यायचे. इथे निवडून वगैरे घ्या, म्हणजे कच वगैरे किंवा घाण असेल तर साफ करून घ्या तीळ. आणि छानपैकी ते शेंगदाणे भाजून घेतले. आता मी तर डाळ्या वगैरे काही टाकल्या नाही, ड्रायफ्रूट वगैरे काहीच टाकले नाही, म्हणजे अगदी साध्या सिंपल पद्धतीने केलेले. शेंगदाणे भाजून झाले. आता बघा इथं ग्लास मी छोटंसं पेला घेतलं, त्याच्या साहाय्याने शेंगदाणे नुसतं हे घेतलेलं दाबून, म्हणजे थोड्याशा साला वगैरे पटकन निघतात आणि हातही भाजले जातात. तर शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे, तीळ भाजून घेतलेले आहेत. डाळ्या नाही, ड्रायफ्रूट नाही, साध्या सिंपल फक्त शेंगदाणा आणि छानपैकी तिळाचं मिक्सरमध्ये बारीक थोडंसं वाटण करून घेतलेलं आहे, म्हणजे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे, बारीक वाटून घेतलेलं. आणि इथे बघा आपला गूळ वितळून घेतला आहे. हा चिक्कीचा गूळ घेतलेला आहे. चिक्कीचा गूळ वेगळा असतो, कधी पण तिळगुळसाठी चिक्कीचा गूळ वापरा. तर 1 चमचा फक्त साजूक तूप वापरलं आणि थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे तिळगुळ आहेत ना आपले छान हलकेसे आणि दाताखाली हलके लगेच चावले जातात, उगाच कडक वगैरे होत नाही आणि छानपैकी असे सॉफ्ट असे तिळगुळ होतात. माझ्या पद्धतीने नक्कीच तिळगुळ करून बघा. आणि अगदी चावायला, म्हणजे आपल्या घरात वयोवृद्ध असतात किंवा लहान मुलं त्यांना दाताचा त्रास असेल ना, तेही तिळगुळ अगदी हलक्या पद्धतीने खाऊ शकतात. छानपैकी असे मस्त तीळ भाजून घेतलेले आहेत. शेंगदाण्याचं एकत्र करून अर्धे तीळ भाजल्याने अर्धे तीळ अख्खे ठेवले आहेत, अशा प्रकारे करून घेतलेले मिक्सरमध्ये. आणि छान असे बघा वेलची पूड टाकून छान तिळगुळ मिक्स करून घेतलेले आहेत. आता मी ते पॅनमध्ये करून घेतलेले छानपैकी एकदम मस्त अशा पॅननं करून घेतले ना, की सॉफ्ट वगैरे तीळ भाजले जातात आणि जळतही नाही. आणि आता बघा मस्त तिळगुळ आपण करून घेऊया. अशा प्रकारे भरपूर सारे तिळगुळ करून घेतलेले आहेत. आता हे तिळगुळ झालेले आहेत, अगदी हलक्या पद्धतीने मस्त असे झालेले आहेत. जर तुमचा पाक परत कडक झाला तर परत वितळून घ्यायचा आणि छानपैकी परत गॅसवर ठेवायचा 1 मिनटं आणि छान वितळून परत ते असे पाकाचे असे साधा होतो मग पाक, आणि छानपैकी असे परत वळले जातात लाडू. अशा प्रकारे तिळगुळाचे लाडू बनवून बघा. अगदीच पाक परत घट्ट झाला तर परत गॅसवर ठेवायचा आणि वितळून घ्यायचं आणि परत ते लाडू बनवायचे. अशा प्रकारे नक्कीच करून बघा आणि छानपैकी तिळगुळाचे लाडू तयार झाले. कशी वाटली साधी सिंपल रेसिपी? आता एवढ्या वस्तू महाग झाल्या की सगळं साहित्य वापरता येत नसेल तर नक्कीच असे तिळगुळ आणि फक्त तीळ आणि शेंगदाणा आणि गुळाचे 3 प्रकारचे फक्त पदार्थ वापरून हे तिळगुळाचे लाडू बनवावे. फक्त वेलची पूड टाकलेले. कसे वाटले तिळगुळाचे लाडू? साधी सिंपल पद्धत आहे. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरा. मग या खायला तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. माझ्याकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आता 2 दिवसावर आलेच आहे, पण आधीच देऊन ठेवलेल्या. चला पुन्हा भेटून, बाय बाय.